मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी मागील काही दिवसांपासून वेगाने सुरू होती. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि सर्वत्र या ठिकाणी प्रचाराच्या ज्या तोफा आहेत ते थंड झालेल्या आहेत. 15 जानेवारीला सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. याच मतदानाच्या प्रक्रियेला घेऊन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व मतदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. 15 जानेवारी रोजी तुम्ही जर मतदान करण्यासाठी जात असाल तर एक माहिती, एक बातमी तुम्ही लक्षात ठेवा. मतदानाला जाण्यापूर्वी तुमचा जो मोबाईल आहे ते तुम्ही घरातच ठेवलेलं बरं. कारण काय तर मतदान करताना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महत्त्वाचा एक निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. त्याच दृष्टीनं सोलापुरात मतदान करण्यासाठी जाताना तुम्हाला मोबाईल घेऊन तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला परवानगी देण्यात येणार नाहीये. आणि दुसरीकडे जर तुम्ही असं जर विचार करत असाल की मतदान केंद्राच्या बाहेर कुठेतरी मी मोबाईल ठेवतो, ही चूक तुम्ही अजिबात करू नका. कारण महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मतदान केंद्राबाहेर जर तुम्ही आपला मोबाईल जर ठेवत असाल तो मोबाईल चोरीला जाण्याची शक्यता आहे आणि निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी तुमच्या मोबाईलची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. त्यामुळे मतदानाला जाताना तुम्ही तुमचा मोबाईल घरातच ठेवा, असे एक आवाहन या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी केलेलं आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया जी 15 जानेवारीला सोलापुरात पार पडत आहे, मतदान केंद्रामध्ये मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाला जाताना तुम्ही एकदा विचार करूनच जावा आणि मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी अशी काहीतरी सुविधा करावी अशी मागणी देखील केली जात होती. मात्र मतदान प्रक्रियेत सर्व अधिकारी कर्मचारी गुंतल्याने मोबाईल सांभाळण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी निवडणूक प्रक्रियेशी निगडीत असल्याने ती कोणती जबाबदारी घेण्यात येणार नाहीये. त्यामुळं मतदारांनो, मतदान करताना, मतदानाला जाताना तुम्ही तुमचा मोबाईल सोबत घेऊन जाऊ नका, असं एक आवाहन महापालिका आयुक्तांनी केलेलं आहे. अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर.